नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा लोकसभा निवडणुकीमध्ये गाजण्याची चिन्ह आहे। प्रकाश आंबेडकरांनी जात प्रमाणपत्रावरून राणा दाम्पत्य फ्रॉड असल्याची टीका केलेली आहे। पाहूयात। अमरावतीच्या लोकसभेच्या रणमैदानात आता प्रकाश आंबेडकर यांची एंट्री झाली। प्रकाश आंबेडकरांनी खासदार नवनीत राणा या फ्रॉड असल्याचा आरोप केलाय। नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय। नवनीत राणा यांनी जेलमध्ये जायला हवं असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले। नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहे। मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे, मानसिकता केली पाहिजे। त्याचा केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही। त्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि 420 अनगव्हर्नमेंट फ्रॉडुलंट पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागले। प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर रवी राणांनी तिखट प्रतिक्रिया देणं टाळले। प्रकाश आंबेडकर वडिलांसारखे असल्याचं रवी राणांनी सांगितलं। काही चुकलं असेल तर आंबेडकरांनी आमचे कान पकडा असंही रवी राणा म्हणाले। प्रकाश आंबेडकर साहेब हे आमचे आदरणीय, नेहमी मला त्यांचा आशीर्वाद मिळाला। त्यांच्या आशीर्वादानेच पहिल्यांदा मी आमदार झालो आणि मला असं वाटतं की काही आमचं चुकलं असेल, काही अडचणी असतील, त्यांनी आमचा कान पकडून आम्हाला बोलवलं पाहिजे। ते आमच्या वडिलांसारखे आहे आणि सांगायला पाहिजे काय चुकलं। जात प्रमाणपत्रावरील आरोपांवर बोलताना त्यांनी कोर्ट जे आदेश देईल तो मान्य असेल असं सांगून या वादावर फार बोलणं टाळलंय। सुप्रीम कोर्टाने ज्या स्थगिती देऊन दोन्ही बाजूला ऐकून घेतल्या, 300 वर्षाआधीचे जुने पुरावे हे सुद्धा तिथे दाखल केले। 100 पेक्षा जास्त पुरावे दाखल केले। जिथे माझाही जन्म झाला नाही, प्रकाश आंबेडकर साहेबांचा जन्म झाला नाही, याच्या आधीचे पुरावे, आझादीच्या आधीचे पुरावे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुप्रीम करण्यात आले सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे। सुजात आंबेडकरांनी अमरावतीतून निवडणूक लढवावी अशी वंचितच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। आता तर प्रकाश आंबेडकरांनीही नवनीत राणांवर थेट टीका केली। त्यामुळे अमरावतीच्या लोकसभेच्या रिंगणात आंबेडकरांची एंट्री होणार का या चर्चेला आणखी बळ मिळालं। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।